हाय. ही स्लीव्ज लॉंग आहे. या स्लीव्जला कसं आहे की आपल्याला लॉंग स्लीव्ज असल्यामुळे ह्याला थोडंसं 3 इंच म्हणजे जी कॅप हाईट असते ती 3 इंच न घेता आपल्याला ही 3.5 इंच घ्यायची असते, कारण की जेणेकरून खांद्यावरून ती व्यवस्थित बसली जाते. नाहीतर काय होते, इकडे या साईडला घोळ येतो आणि फुगा येतो. तसं नाही येता तुम्ही ही कधीही स्लीव्ज लॉंग असेल तर त्याची कॅप हाईट नेहमी जास्त ठेवा. आणि ही छाती आपली छातीचा चौथा भाग असतो हा, पण त्याच्यापेक्षा थोडीशी 1/5 इंच कधीही कमी ठेवा, म्हणजे कुठेही बाहीला घोळ न येता आणि ती बाही अशी सुंदर अशी बसते. आणि बाही कधीही करताना आपल्याला ती अशी ह्या 2 इंच हे सोडून किंवा तुमचं जे मार्जिन आहे ते सोडून नेहमी ते अशी मोजून बघायची असते. त्याच्यामुळे ती बसते नीट. आणि कधीही याला शेप देताना ह्याला अर्धा इंच किंवा थोडासा जास्त असा शेप द्यायचा, म्हणजे पुढेसुद्धा त्याला घोळ येत नाही आणि ती बाही छान बसते. आणि ही टिप्स नेहमी लक्षात ठेवा की कॅप हाईट नेहमी थोडी जास्तच ठेवा, त्याच्यामुळे तुमची स्लीव्ज छान होईल. आणि शॉर्ट स्लीव्ज असेल तर त्या शॉर्ट स्लीव्जमध्ये थोडी कॅप हाईट आपल्याला कमी ठेवावी लागते, कारण की ती बसून जाते, ती एवढं दिसण्यात येत नाही. पण त्याचीही तुम्हाला मी कटिंग नक्की दाखवेल. वेगळ्या पद्धतीची थोडी कटिंग आहे, पण खूप छान आहे त्याची लॉंग शॉर्ट स्लीवची.